हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो। तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला खूप आणि खूप लेट येत आहे। जवळपास याला 8-10 दिवस झालेले आहेत। आम्ही जेजुरीला गेलो होतो आणि जेजुरीला जाताना हा लागतो तो बोगदा। हा बोगदा जो आहे तो 2-3 किलोमीटर आहे आणि जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही रस्त्याने तेवढाच आहे आणि खूप म्हणजे हे नवीन बघणाऱ्याला खूप आश्चर्य वाटेल असा मस्त हा बोगदा आहे। ह्याच्यातून म्हणजे एकदम आपण उन्हातून वगैरे जातो ना त्यावेळेस मध्ये गेल्यावर काय वाटत नाही आपल्याला, पण ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस एवढं ऊन डोक्यावर चमकतं ना डोळ्यावर। तर आता थोडाफार उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं ना सगळीकडे म्हणजे झाडं झुडपं इकडचे पुण्यामधले जे पण रस्ते आहेत ते सगळे म्हणजे एक डोंगराळ भागामध्ये असल्यासारखं आहे। त्यामुळे ना सगळीकडचं असं थोडंसं आपण गाव सोडून किंवा आपलं कुठेतरी नवीन ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलं की मला तर अगोदर रस्तेच बघावेसे वाटतात। म्हणजे रस्त्याच्या कडेनं झाडं असतात, कुठे असा ह्या पद्धतीचा बोगदा आहे तर कुठे छान असं म्हणजे एकदम हिरवळ वनातून चालल्यासारखं वाटतं, तर कुठे उंच अशी पहाडीतून काढलेला रस्ता। आता हा किती पहाडीतून रस्ता काढलेला आहे आणि इथे बघा किती छान असं मस्त वाटत आहे। त्या रस्त्यानं असं म्हणजे एकदम कुठेतरी बागेत फिरायला गेल्यासारखं वाटतं तसं हा रस्ता आहे, खूप छान वाटतं। आणि हा जो आहे तो पुढे नारायणगावचा रस्ता आहे। इथे कसं आहे एकदम पहाडीवर रस्ता आहे, एकदम उंचावर रस्ता आहे आणि खाली गाव वसलेला आहे। आजूबाजूनं थोडे म्हणजे देवस्थान आहे, त्यामुळे जास्त येणाऱ्या जाणाऱ्यांना ह्या गावचं खूप आश्चर्य वाटतं। मला तर ह्या रस्त्याचं खूप वाटतं आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे। कोणता तर वाट ही मोठी बहु अवघड काठी टोचती पायाला, असं काहीतरी एक छानसं गाणं मी त्याच्यावर टाकलेलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये। 1-2-4 वर्ष झाले असतील त्याला। एकदम सुरुवातीला आणि पावसाळ्यातल्या दिवसामध्ये छान असं ते गाणं आणि झाडांची हिरवळ, त्याचबरोबर खालचा जो दिसणारा भाग आणि वरती जो डोंगरातून असलेला रस्ता, त्याचं खूप मला नवल वाटलं होतं। त्यासाठी मी ते शॉर्ट व्हिडिओ एक छानसा काढून टाकलेला होता आणि तो मला आता आठवला। मला ते गाणं नाही एवढं पूर्ण आठवलं। आणि इथे आलेलो आहोत आम्ही पुढे दत्तात्रेयच्या मंदिरामध्ये। सर्वात अगोदर मिनी बालाजी नारायणाचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही, जे की आपले व्यंकटरमण गोविंदाय नमः बालाजी जे आहेत त्यांचं आपण दर्शन घेतलेलं आहे। तिथं मात्र कुठेही मोबाईल अलाउड नव्हता तिथं, त्यामुळे कुठलंही शूट वगैरे मी काही केलेलं नाही आहे। आता जसा मागे रस्ता बघितला तिथेही तसाच रस्ता आहे, जसं आपण बालाजीचं मंदिर बघितलं तसंच तिथलंही आहे। आणि हे एकमुखी दत्तात्रेयचं मंदिर आहे आणि ही स्वामी महाराजांचा प्रगट दिन जवळ आलेला होता। त्यावेळेस मी तर असं म्हणेन की स्वामींना किंवा आपल्या दत्तात्रेय महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतलं, त्याचबरोबर दर्शनाला सुद्धा बोलवलं आणि जी गुरुचरित्रात वाचलं त्याचा अनुभव एक चित्रामध्ये दाखवला। तर काय म्हणतात ना, मी खरंच स्वामी प्रगट दिन होण्या अगोदर मला माहीत होतं त्या दिवशी माझी शिफ्ट कोणची असेल, मला काय सेवा करणं होईल माहीत नव्हतं। पूजा मात्र मी तेवढी केलेली होती, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी टाकलेला आहे। त्याचबरोबर इथे सर्व म्हणजे जेवढं पण गुरुचरित्रामध्ये आहे तेवढं इथं पूर्ण भिंतीवर लिहिलेलं म्हणजे फोटोसहित लिहिलेलं होतं, त्याचं दर्शन झालं। आणि त्याचबरोबर
जेजुरीचं सुद्धा दर्शन झालं, दत्तात्रेयांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. त्याचबरोबर स्वामी महाराजांच्या सुद्धा मी मंदिरात जाऊन आलेली आहे. तर असं एक काय म्हणतो ना आपण, जसं की आपल्याला उपवास करायच्या वेळेस आपल्याला काय करायचं असतं, मंदिरात जायचं असतं, स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन यायचं असतं आणि तिथे काहीतरी आपल्याला संकल्प सोडून बोलून यायचं असतं. तसं एक मी संकल्प घेऊन 3 दिवसाचं पारायण केलं. त्याचबरोबर आपण जसं भेटून आलो असं म्हणता येईल, मी तर तसंच म्हणेन. तसं मी सगळीकडे जाऊन भेटून आलेली आहे. आणि त्याचबरोबर आता लेट सांगत आहे तुम्हाला, हे म्हणजे ह्या झाडांची मला खूप हौस आहे, पण आता कधी घेणं होईल माहीत नाही. साहेब काय करतात, दरवेळेस दाखवतात आणि इथे महाग आहे, दुसरीकडे घेऊ, किंवा इथं व्यवस्थित नाही आहे, दुसरीकडे घेऊ. तर असंच म्हणून आम्ही पुढे जातो आणि मला आणून देतो म्हणतात आणि ते राहून जातं. तर असं इथे पण बघितलं मी, माझी इच्छा होती घ्यायची. मला वाटलं चला महाराजांच्या प्रगट दिनानिमित्ताने काहीतरी भेट तरी आपल्या घरी येईल. तर नाही झालं तसं ते काही. असो इथं जेजुरीला आलेलं आहोत, तिथं सुद्धा खूप मोठा बदल झालेला आहे. मंदिर मधल्या आवारामध्ये तसंच आहे, पण बाहेर मात्र काय झालेलं आहे, बऱ्यापैकी एक आपल्या पायऱ्या आणि जे पण दरवाजे आहेत ते जास्त वाढवण्यात आलेले आहेत. आणि इथे मस्त शिवाजी महाराजांचा पुतळा, माता अहिल्याबाईंचा पुतळा इथे म्हणजे उभा केलेला आहे. स्मारक जसा की स्मारकामध्ये असतो ना तसा इथे पण केलेला आहे. असो मला काही म्हणजे जास्त मी व्हिडिओमध्ये काही शेअर नाही केलेले. इथं आम्ही दर्शन रांगेमध्ये लागून दर्शन वगैरे घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला कोल्हापूरचं सुद्धा दर्शन झालेलं आहे, ज्योतिबांचं दर्शन झालेलं आहे. असं म्हणजे सर्व योग आलेला आहे. एक पारायण केलं आणि सर्व देवांना मी भेट लागले असं म्हटलं जातं. सर्व नाही म्हणता येणार, पण त्यातमध्ये बरेच देव मला झालेले आहेत. असं आणि मस्त झालेलं सगळीकडचे दर्शन वगैरे, कुठेही म्हणजे असं एकदम घाई गडबडीत काहीही झालेलं नाही आहे. वेळ कमी होता, पण त्या कमी वेळेमध्ये सगळं काही छान झालेलं आहे. असं कुठलीही गोष्ट म्हणतो ना आपण, योग आल्याशिवाय होत नाही. अचानक म्हणणं आणि म्हणजे प्लॅनिंग करून तर काहीच होत नाही, पण एक म्हणणं आणि करणं लगेच होणं ह्याला खूप महत्त्व वाटतं मला पण. तर असं तसंच झालेलं आहे. आणि उन्हाळा असल्यामुळे कुठेच हे नाही झालेलं, म्हणजे जास्त हिरवळ वगैरे नाही आहे कुठे रस्त्याला वगैरे पण. आणि इथं आम्ही हॉटेलमध्ये येता जेवणं केलेले आहेत. आणि एक स्टेटसला छान असा व्हिडिओ मी टाकलेला होता. साहेब तो व्हिडिओ बघून खूप हसत होते. मला पण आश्चर्य वाटलं थोडंसं त्यांचं मोबाईलमध्ये बघून हसणं वगैरे, त्यासाठी मी ते थोडंसं कॅप्चर केलेलं आहे. कारण आम्ही जेवायला बसलो होतो, काय घ्यायचं काय नाही ते थोडंसं एका सेकंदात बघितलं आणि लगेच ऑर्डर देऊन टाकली आणि बस ते मोबाईलकडे बघून हसत होते. तर असं दर्शन वगैरे झाले, जेवण पण झालेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत घरी. तर व्हिडिओचं मी इथेच एंड करते. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नमः शिवाय.